पुढची एक मोठी बातमी आहे ईव्हीएमच्या सुरक्षेच्या संदर्भातली। 21 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे। पण त्याआधीच सुरक्षा रक्षक आणि उमेदवारांच्या पहाऱ्यांमध्ये असलेली स्ट्रॉंग रूम फोडल्याचा प्रकार रायगडच्या पेणमध्ये समोर आलेला आहे। आणि ही स्ट्रॉंग रूम कोणी माणसाने नाही तर चक्क उंदरांनी फोडली आहे। हा सगळा प्रकार स्ट्रॉंग रूम मध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमात कैद झालेला आहे। पेणच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये या उंदरांचा सुळसुळाट झाल्याचं समोर आलं। शनिवारी पहाटेच्या वेळेला स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ज्या कपाटावरती ठेवलेल्या आहेत त्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्यामुळे एकच गोंधळ उडाला। मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदरांचा हा सगळा प्रताप उघडकीस आला आणि यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। गणेश, खरं तर आपण बघितलं तर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी या स्ट्रॉंग रूम आहेत तिथे वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते दिवस रात्र पहारा देताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि रायगडच्या पेणमध्ये जे काही घडलेलं आहे ते नवल वाटावं असंच आहे। आपण बघितलं तर ज्या निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या आहेत त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या मतदान पेट्या आहेत त्या सुरक्षित राहाव्या यासाठी स्ट्रॉंग रूम बनवलेल्या आहेत। आणि या स्ट्रॉंग रूम मधील आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये जी KES जी इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्या एका स्कूलच्या दालनामध्ये या स्ट्रॉंग रूम तयार करून या पेट्या आहेत ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र आज सकाळी आहे तो एक विचित्र प्रकार तिथला समोर आलाय। एकीकडे आपण बघितलं तर सगळ्या स्ट्रॉंग रूम बाहेर आहेत ते सीसीटीव्ही तैनात करण्यात आलेले आहेत आणि मात्र या सीसीटीव्ही मध्ये सकाळी या पेनमधील जो प्रकार आहे तो सर्वांना अचंबित करून टाकणारा होता। कारण ज्या मतदान पेट्या सुरक्षित राहाव्या यासाठी जी कपाटं त्या ठिकाणी निवडण्यात आलेली आहेत त्या कपाटांचा अचानक दरवाजा उघडला आणि हा दरवाजा उघडल्यानंतर सगळ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता। आणि त्यानंतर हा दरवाजा स्ट्रॉंग रूम आहेत त्या सील करण्यात आलेले आहेत। मात्र अचानक हा दरवाजा उघडला कसा हा सगळ्यांना संशय व्यक्त होता। मात्र त्या ठिकाणी लावण्यात आलेले जे सीसीटीव्हीज आहेत ते योग्यरित्या काम करत असल्यामुळेच हा सगळा प्रकार समोर आला आणि त्याच्यानंतर या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा दरवाजा कोणी माणसाने किंवा इतर कोणी उघडला नसून चक्क उंदराने उघडल्याचं त्या तपासून उघड झालेलं आहे। आणि त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आपण बघितलं तर येत्या 21 तारखेला या सगळ्या मतदान पेट्या आहेत फुटणार आहेत। मात्र कोणताही या मतदान पेट्यांच्या ज्या ठिकाणी सुरक्षित हा जो सगळा प्रकार बनवलेला आहे तिथे कोणताही प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहेत। मात्र पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील अशा